तर सध्या अर्थतज्ञ नरेश बोडके सर सुद्धा आपल्यासोबत जोडले जाते, त्यांच्याकडे जाऊयात. बोडके सर, तुम्ही सगळा अर्थसंकल्प पाहिलेला आहे, तुम्हाला काय वाटतं अर्थसंकल्पातून नेमकं काय हाती लागलं? मी अगोदरची चर्चा खरं तर ऐकलेली नाहीये, त्यामुळे माझी जी पहिली प्रतिक्रिया ती देतो. मला असं वाटतं की हा जो अर्थसंकल्प आहे हा तशा अर्थाने असा काही घोषणावाला अर्थसंकल्प नाही. त्याचं कारण असं आहे की आता लगेच कुठल्या निवडणुका नाहीयेत. थोड्या ज्या ज्या राज्यामध्ये निवडणूक आहे त्या त्या राज्यामध्ये थोडासा फोकस दिसतोय, परंतु अशी मोठी कुठली घोषणा होताना दिसत नाही. आणि म्हणूनच मी या बजेटला एक सुधारणांचं बजेट म्हणतो, कारण त्यांनी आता अनेक सुधारणा ह्या बजेटमध्ये त्यांनी आता त्याचं बीज लावलेलं आहे. आणि ते बीज मला वाटतं आता पुढच्या 2-3 वर्षात त्या सुधारणांचा तो परिणाम आपल्याला दिसायला लागेल. दुसरं एक महत्वाची गोष्ट आहे की एक सगळ्या डॉट्सला जर कनेक्ट केलं, तेव्हा मॅन्युफॅक्चरिंग असेल, शेती असेल किंवा शेती आधारित इतर उद्योग असतील, त्या सगळ्यांचा विचार जर केला तर मला असं वाटतं एम्प्लॉयमेंट क्रिएशन, नोकऱ्यांच्या निर्मितीसाठी जास्त फोकस दिला गेलेला आहे. आणि ती सुद्धा मला वाटतं ती सगळ्यात महत्वाची प्रायोरिटी असायला पाहिजे होती, कारण ज्या प्रमाणात जॉब क्रिएट व्हायला पाहिजे ते होताना दिसत नाहीये. या उलट जगभर आणि अशा आपल्यासारख्या सगळ्या डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये जॉबलेस ग्रोथ नावाची जी काही संकल्पना आहे ती पाहायला मिळते. त्याचं कारण असं आहे की उत्पन्न वाढतंय, ते त्याचा मोठा वाटा हा सर्व्हिसेस सेक्टरचा असतो. कृषीचा आणि उद्योगाचा म्हणावं त्या याच्यामध्ये तेवढा त्याचा वाढताना दिसत नाही, वाटा वाढताना दिसत नाहीये. कृषीचा वाटा कमी होणं अपेक्षित असतं ऍक्च्युली, पण कृषीचा वाटा सुद्धा कमी होताना दिसत नाहीये. आणि छुपी बेरोजगारी जी कृषीमध्ये असते, ती सरप्लस लेबर ज्याला म्हणतो आपण, तो सुद्धा शिफ्ट करण्यासाठी तुम्हाला एम्प्लॉयमेंटच्या अव्हेन्यूज असणं गरजेचं आहे. मग त्या दृष्टीने तुम्हाला शेती आधारित जे उद्योग आहेत, त्यामध्ये डेअरी आहे, फिशरी आहे किंवा कुक्कुटपालन आहे, या सगळ्या गोष्टीवर फोकस देणं गरजेचं असतं. त्यासोबत मॅन्युफॅक्चरिंगला त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात बूस्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. त्यामुळे मला असं वाटतं जर तुम्ही एकंदरीत विचार केला तर हे बजेट अर्थशास्त्राच्या दृष्टीने खूप चांगलं बजेट आहे, कारण अनेक रिफॉर्म्स आहेत. कारण जगभर जी काही अनिश्चिततांचा खेळ चाललेला आहे, त्यामध्ये आता टॅरिफ वरचा एक प्रश्न आहे, त्यामध्ये देशांतर्गत काही सिच्युएशन आहे, जसं की आता अर्थव्यवस्था ही थोडी स्लो होताना दिसते. जी इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये 7.2 7.3 च्या स्पीडनी ग्रोथ आणि ती आता पुढच्या येणाऱ्या वर्षामध्ये 6.8 पर्यंत आली. म्हणजे याचा अर्थ असा होतोय की कुठेतरी स्लो डाऊन सुरुवात झाली. त्या स्लो डाऊनला आपल्याला काउंटर करण्यासाठी आणि टॅरिफ वॉरचा जे काही परिणाम आता यायला सुरू झाला आहे त्याला काउंटर करण्यासाठी एम्प्लॉयमेंट जनरेट करणं, बेसिकली काय तर नक्कीच मागणी नक्कीच वाढवणं, बोडके सर, देशांतर्गत मागणी आपल्यासोबत वाढवणं फडणीस सर गरजेचं सुद्धा आहेत. फडणीस सर, तुम्ही बोडके सरांची प्रतिक्रिया ऐकली असेल. सध्या 2029 पर्यंत निवडणुका नाहीयेत, त्यामुळे यामध्ये फार काही मोठ्या घोषणा नाहीयेत असं त्यांनी म्हटलेलं आहे. मात्र एकंदर जगभरात जे अनिश्चिततेचा काळ सध्या सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर चांगलं बजेट आहे असं ते म्हणतात. तो कसं आहे की अर्थसंकल्पाचं खरं हे असं असलं पाहिजे की त्याच्यामध्ये फार मोठ्या घोषणा होऊच नाहीयेत. अच्छा. कारण जसं आपण म्हणतो की एखादी बँक समजा वर्षातनं एक आठवडा ग्राहक सेवा म्हणून जर घोषित करत असेल एखादा आठवडा, तर याचा अर्थ बाकीचे 51 आठवड्याची ग्राहक सेवा चांगली देत नाहीत असा उलटा अर्थ निघू शकतो. या अर्थाने सरकारने पूर्ण 52 आठवडे काम करत राहायला पाहिजे, 365 दिवस काम करत राहायला पाहिजे. अर्थसंकल्पामध्ये साधारण जी ध्येय धोरणं आहेत त्याच्याबद्दल हे उल्लेख यायला पाहिजेत. या अर्थाने जे बोडके सर म्हणाले त्या दृष्टीने अशा मोठ्या घोषणा आपल्याला इथे दिसत नाहीत. समोर निवडणुका देखील नाहीत, हे पण रास्त आहे. पण खरं म्हणजे अर्थसंकल्पाची भूमिका ही नवीन काही रुजवात काही सरकार करताय का, की ज्याच्याबद्दल आतापर्यंत काही काम केलं गेलं नाही, अशा दृष्टीने त्याच्याकडे बघायला पाहिजे. त्या दृष्टीने ह्याच्यामध्ये आपल्याला काही उल्लेख दिसतात की ज्याचा आतापर्यंत मोठी घोषणा ह्या स्वरूपात ती झालेली नव्हती. परंतु त्यांनी सुरुवातीलाच जे म्हटलं अर्थमंत्र्यांनी की गेल्या वर्षभरामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टींवरती कार्यवाही केली गेली, ज्याच्यामध्ये जीएसटी रिफॉर्म्स केले गेले. हे एक मोठं पाऊल होतं की ज्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती कराचा भार हा सामान्य माणसावर कमी केला गेला. आणि जी जगामध्ये आता वावटळ निर्माण झालेली आहे त्याच्यावरती एक उपाय म्हणून देशांतर्गत मागणी वाढवणं आणि त्याचे सुपरिणाम आपल्याला नक्कीच दिसले. ज्या प्रमाणात दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी मागणी वाढली आणि जी वाढतच राहणार आहे आता, तर त्याचप्रमाणे गेल्या वर्षी जे कररचनेमध्ये मूलभूत बदल झाले, ह्या सगळ्याच्या बदलाच्या पार्श्वभूमीवरती आज काही नवीन नाट्यमय अपेक्षित नव्हतं, परंतु निदान काही नवीन गोष्टींचं सूत्रवाच जे अपेक्षित होतं त्याचा उल्लेख आज इथे केला गेलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण मगाशी एआयचा उल्लेख केला. पण त्याचबरोबर इतर जे काही उल्लेख चर्चेच्या दरम्यान आपण केले
पण त्याच्यामधला एक उल्लेख मी मुद्दामून इथे निदर्शनाला आणून देऊ इच्छितो की तो म्हणजे की जिथे आपल्याकडे इंडस्ट्रीयल कॉरिडॉर्स निर्माण होत आहेत तिथे युनिव्हर्सिटी टाउन्स म्हणजे जिथे विद्यापीठ असलेली शहराची निर्मिती करावी की जिथे वेगवेगळ्या प्रकारची शिक्षणाची सुविधा निर्माण होऊ शकतील आणि त्यामुळे असं होऊ शकेल की एकीकडे उद्योग आहेत आणि दुसरीकडे शिक्षणची जी उपलब्धता तिथे जर निर्माण झाली तर त्यातनाचा जो मेळ आहे त्यातनं मग संशोधन असेल किंवा त्यातनं रोजगार निर्मिती असेल किंवा ह्या गोष्टींना एक तरुणींना उद्योगाच्या दृष्टीने त्यांना सामोरं जाण्याच्या दृष्टीने सक्षम करणं हे विषय असतील. अशा प्रकारच्या काही नवीन घोषणा आज आपल्याला झालेल्या दिसतात. अगदी फडणवीसजी, एक व्यापक सुधारणा हा मुद्दाही बोडके सरांनी पुढे आणला. या व्यापक सुधारणा म्हणजे जी तुम्ही बोलले त्याप्रमाणे एक वावटळ सुरू आहे जगात उद्योग किंवा टॅरिफ वार या संदर्भातली म्हणावी तर त्या दृष्टीने भारताची ही एक हिलिंग परिस्थिती आहे का, हा एक हिलिंग पिरियड आहे का असं म्हणावं लागेल जर व्यापक सुधारणा ही टर्म आपण यूज करत असू तर? हो, म्हणजे कसं आहे, हा स्थित्यंतराचा काळ आहे की ज्याच्यामध्ये प्रथमच आपल्याला एवढ्या मोठ्या प्रमाणावरती टॅरिफच्या स्वरूपाच्या संकटाला सामोरं जावं लागलं. ह्या काळामध्ये एक दार बंद होईल की काय अशी भीती जेव्हा निर्माण झाली त्यावेळेला आपण धोरणीपणाने अनेक दारं उघडण्याचा प्रयत्न केला ज्याचं स्वागत केलं पाहिजे आणि ज्याच्यामुळे जी एक सतत बदलणारी भूराजकीय परिस्थिती आहे त्याचा लाभ घेण्याचा आपण एक देश म्हणून प्रयत्न केला. त्याचे प्रत्यक्ष परिणाम दिसायला थोडा वेळ लागतो कारण बऱ्याच वेळेला त्या राष्ट्रांमध्ये त्यांच्या लोकशाहीच्या ज्या काही भूमिका असतात त्यातनं काही प्रमाणामध्ये त्यांना त्या परवानग्या घेणं हेही अपेक्षित असतं. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये त्याचा सुपरिणाम आपल्याला दिसेल आणि त्याचबरोबर ही जर वावटळ आपण शमवू शकलो आणि अमेरिकेबरोबर पण आपण चांगल्या प्रकारे जर एक धोरण आखू घेऊ शकलो तर त्याचा एक खूप चांगला परिणाम अर्थव्यवस्थेवरती होईल. पुढच्या वर्षी जी 6.8 ते 7.2% अर्थव्यवस्थेमध्ये वाढ अपेक्षित आहे त्याच्यामध्ये एक चांगला सुपरिणाम ही जर अमेरिकेबरोबर जर आपण ह्या सगळ्या जी काही वावटळ आहे ती शमवू शकलो तर त्याच्याही पेक्षा वाढ आपल्याकडे होऊ शकेल असं चित्र साधारण आता आहे. फडणवीस सर, यावेळी सस्टेनेबिलिटी वाहतुकीवर म्हणजे सस्टेनेबल वाहतुकीवर भर देण्यात आला. 20 जलमार्ग बांधले जातील असं सीतारामन यांनी म्हटलेलं आहे. तर याबद्दल नेमकं काय वाटतं, याचा फायदा होईल का? कसं आहे की जलमार्गातली वाहतूक ही सर्वात स्वस्त असते. हो, रस्त्यांपेक्षा रेल्वे स्वस्त, रेल्वेंपेक्षा ही जलमार्गातली वाहतूक ही अधिक स्वस्त असते आणि त्या दृष्टीने ह्या जलमार्गांना प्रोत्साहन देणं यातनं नवीन प्रकारचे रोजगारही निर्माण होतात. त्यातनं जी 2 केंद्रांची त्यांनी घोषणा केली की वाराणसी आणि पाटणा या ठिकाणच्या म्हणजे तिकडची जी काही पंचक्रोशी आहे तिथे आपोआपच रोजगारांच्या नवीन उपलब्धता होतात. त्याचबरोबर ह्या मार्गांवरती वेगवेगळ्या ठिकाणी ह्या रोजगारांची निर्मिती होत असते आणि त्यातनं एक नवीन प्रकारच्या आपल्याला रचना देखील उभ्या राहतात दिसतात. म्हणजे उदाहरणार्थ या वॉटरवेजच्या संदर्भामध्ये एक झालेली घोषणा जी पटकन झाली परंतु ती एक इथे आणणं समोर मला अगत्याचं वाटतं ते म्हणजे ह्या प्रकारच्या पाण्यावरती उतरणारी विमानांची निर्मिती भारतामध्ये व्हावी अशा प्रकारे ज्याला सी प्लेन्स म्हणतात. तर त्या प्रकारची एक प्रयत्न हा सरकार करताय तेही ह्याला पूरक आहे असं आपल्याला म्हणता येईल की जिथे हे जे पाण्यातले मार्ग आहेत अंतर्गत जलमार्ग आहेत त्या धोरणाचा आणि ह्या विमान निर्मितीचाही एक सांगड आपल्याला घालता येईल. अगदी फडणवीसजी, ग्लोबल कॅट संमेलन ही एक महत्त्वाची घोषणा केलेली आहे. याआधीही भारतात अशी काही महत्त्वाची संमेलनं भरलेली आहे ज्यामुळे गुंतवणुकीला फायदा झालेला आहे. हे संमेलन किती महत्त्वाचं या गुंतवणुकीच्या अनुषंगानं, मोठ्या उद्योगांच्या अनुषंगानं ठरू शकतं? कसं असतं की ह्याचा गुंतवणुकीच्या दृष्टीने फार मोठा परिणाम होईल असं नाही कारण हे जे धोरण मला त्यांनी जे घोषणा केली त्याच्यावरनं असं दिसतं की हे जे वन्यजीव आहेत की जे आकाराने मोठे आहेत, सिंह असतील, वाघ असतील, चित्ते असतील, अशा प्रकारचं बिग कॅट्स असं त्यांनी उल्लेख केला. अर्थात तपशील आपल्याला अधिक बघावा लागेल परंतु एक नवीन पायंडा म्हणून आपण त्याचं स्वागत केलं पाहिजे. जसं पूर्वी भारताने सौर ऊर्जेच्या बाबतीमध्ये पुढाकार घेतला आणि ग्लोबल सोलर अलायन्सची घोषणा आपण केली आणि त्याला अनेक देशांनी पाठिंबा दिला.
योगाला आज खूप मोठ्या प्रमाणावरती योगा आयुर्वेदाला जगभरातनं तसं अशा प्रकारचं एक जे असे ते देश आहेत आणि विशेषतः काय आहे की आपल्याला आफ्रिकेला ज्या ज्या प्रकारे जवळ आणता येईल ते सगळे प्रयत्न आपण केले पाहिजेत. कारण अगदी. भारतीय कंपन्यांसाठी आणि भारतीय आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्रासाठी ही आफ्रिका ही एक खूप चांगली एक उपलब्धी असू शकते. आणि ज्या ज्या प्रकारे आपण त्यांना जोडू शकतो त्याच्यामध्ये हा बिग कॅट अलायन्स हा त्यातला एक भाग होऊ शकतो असं मला अगदी सर, वाटतं. चित्त्याच्या माध्यमातून ते आपल्याला दिसून आलंय आणि यापुढेही अशी अलायन्स व्हावी ही अपेक्षा सर्वच जण व्यक्त करत आहोत. खरं तर फडणीस सर एक महत्वाची यामध्ये घोषणा अशी करण्यात आली होती की आता आम्ही टुरिस्ट गाईड त्यांना शिकवणार, त्यांना प्रशिक्षण देणार, पर्यटन क्षेत्रावर जास्त भर देणार, ते विकसित करणार असं त्यांनी म्हटलं. हो, अगदी महत्वाचं आहे की त्यांना 12 आठवड्याचं ट्रेनिंग प्रोग्राम या गाईडसाठी देणार. काय होतं की भारताची छवी योग्य प्रकारे मांडली जावी ही अपेक्षा असते. आपल्याला माहितीये की आपल्याकडे भारतीय ज्ञानसंपदांना आपल्या शैक्षणिक धोरणामध्ये काही वर्षांपासून उठाव मिळाला. ह्याला कारण ज्या प्रकारची आधीची शैक्षणिक नीती होती त्याच्यामध्ये भारतीय जे परंपरेने जे चिंतन आहे किंवा भारतीय दृष्टी आहे एखाद्या गोष्टीकडे बघण्याची, ती दृष्टी ही आधीच्या शिक्षण पद्धतीतनं मिळत नव्हती. या प्रकारेच या पर्यटन क्षेत्राच्या बाबतीमध्ये सुद्धा हे जे काम करणारे गाईड्स आहेत त्यांच्याकडे पण ती दृष्टी असली पाहिजे. नाहीतर हे गाईड्स आपल्याला जे वाटतं ते तिथे जर पर्यटकांना सांगितलं तर भारताची प्रतिमा डागाळली जाऊ नये हा त्याच्यामधला एक मला वाटतं अंतर्भूत असा हेतू आहे. आणि त्या दृष्टीने ह्याचं स्वागत केलं पाहिजे. त्याचबरोबर त्याच्या अनुषंगाने ज्या त्यांनी घोषणा केलेल्या आहेत की ह्याचं नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल तंत्रज्ञान पद्धतीने किंवा ज्याला आपण म्हणतो की एक अनुभव जे तिथे पर्यटनाच्या क्षेत्री गेलेले आहेत त्या लोकांना एक अनुभवजन्य असं काही तिथे माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून काही रचना उभ्या करण्याचं पण जे एक सरकारने आता आजच्या भाषणामध्ये घोषणा झाली ते सगळे मला वाटतं ह्याचा एकत्रित जर विचार केला तर त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे. नक्कीच या सगळ्याचा भारतीय पर्यटनाला फायदा होऊ देच अशीच अपेक्षा आपणही करूयात. फडणीस जी, तुम्हाला थोडंसं थांबवते, एक महत्वाची बातमी सध्या समोर येते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिल्याचं समोर आले. विकसित भारताकडे दमदार पाऊल टाकणारा हा अर्थसंकल्प आहे असं फडणवीस यांनी म्हटलंय. ट्विट करत फडणवीस यांनी अर्थसंकल्पावर आपली प्रतिक्रिया दिली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पावर एक महत्वाची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. त्यांनी ट्विट केलेलं आहे, विकसित भारताकडे दमदार पाऊल टाकणारा हा अर्थसंकल्प आहे असं ट्विट फडणवीस यांनी केलं. तर ट्विट आपण पाहूयात. विकसित भारताकडे दमदार पाऊल टाकणारा हा अर्थसंकल्प आहे. शहरीकरणाला नियोजनबद्ध करून उद्योग आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देऊन गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीसाठी खंबीर उपाययोजना अर्थसंकल्पात आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी वसतिगृहांची योजना आहे. मुंबई पुणे, पुणे हैदराबाद हायस्पीड कॉरिडॉरमुळे जीडीपी मध्ये मोठी वाढ होईल असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे. आणि याच सगळ्या संदर्भात आपण प्रतिक्रिया घेऊयात अर्थतज्ञ फडणीस सरांची. फडणीस सर, तुम्हाला काय वाटतं? खरं तर ते एकाच पक्षाचे आहेत त्यामुळे ते सकारात्मक अशा पद्धतीने प्रतिक्रिया देऊ शकतात. मात्र यातल्या काही मुद्दे महत्वाचे आहेतच. कारण प्रत्येक जिल्ह्यामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी आता वसतिगृह बांधली जाणार आहेत. ही खरं तर स्वागतार्ह बाबच म्हणावी लागेल. हो, अगदी. आणि हे खाजगी क्षेत्राच्या बरोबर जोडून ते करणार आहेत. म्हणजे अजून त्याची रचना कशी होईल बघायला पाहिजे. परंतु मला असं वाटतं की ते बहुतेक असं करतील की वेगवेगळ्या कंपन्यांना जे एक CSR फंडिंग करावं लागतं की आपल्या नफ्याच्या विशिष्ट टक्केवारी त्या CSR फंड्सच्या माध्यमातून आणि ज्याला व्हायबिलिटी गॅप फंडिंग म्हणजे एखादी गोष्ट आपल्या पायावर उभी राहण्यासाठी जी कधी कधी पैशाची एक त्याच्यामध्ये तूट असते ती तूट सरकार भरून काढणार आहे. म्हणजे हे पूर्णपणे सरकारने आपल्या डोक्यावरती घेतलेला खर्च नाहीये. तर त्याचं जे व्हायबिलिटी गॅप फंडिंग असतं की जिथे एखादी गोष्ट त्याची पूर्तता होण्याच्या दृष्टीने जी पैशाची कमतरता असते त्याची पूर्ती केंद्र सरकार करणार आहे. आणि त्याचबरोबर त्याचा सहभाग हा खाजगी क्षेत्राच्या माध्यमातून होणार आहे.
आणि त्यामुळे काय होईल की त्याचं नियोजन हे अधिक फडणवीसजी चांगलं तुम्हाला होईल. थोडंसं थांबवते. राज्याचे मुख्यमंत्री सध्या बोलतात. माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात देशाच्या वित्तमंत्री